सतत राहणं, स्वतः आघाडीवर राहून नेतृत्व करणं आणि यामुळेच आज महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री या बिरुदावलीस पात्र ठरलेले माननीय एकनाथजी शिंदे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या आजच्या या अभियानाच्या गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपस्थित या विभागाचे अतिशय कार्यक्षम मंत्री दीपक केसरकरजी, आमदार कपिल पाटीलजी, आमदार विक्रम काळे, आमदार राजेश पाटील, आमदार शेखर निकम, माजी खासदार रामशेठ ठाकूर, संभाजीराव थोरात शिक्षक नेते, प्रवीण पटेल गिनीज बुकचे, त्याचबरोबर आपले दुसरे त्यांचे मिलिंद वेर्लेकर, रणजित सिंग देवल, सूरज मांढरे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि पुरस्कार विजेते सर्व मान्यवर, शाळांचे सभापती, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी, मी सगळ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. खरं म्हणजे एखाद्या कार्यक्रमामध्ये एखादं अवॉर्ड मिळतं, गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड, तर या कार्यक्रमात 3 मिळालेले आहेत, म्हणजे हॅट्रिक झाली आहे. आणि केसरकर आणि त्यांच्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो की अशा प्रकारचे गिनीज बुक ऑफ अवॉर्ड आपण 3 मिळवलेत. तसं केसरकर बरोबर सगळं काम करतात. त्यांना एकदा सांगितलं की ते सर्व मॅनेज व्यवस्थित, आयोजन त्यांचं व्यवस्थित नीटनेटकं असतं. गुवाहाटीला पण त्यांनी चांगलं आयोजन केलं होतं. कारण त्या परिस्थिती तशी होती, त्यामुळे सगळी जबाबदारी मी एकटा घेऊ शकत नव्हतो. आणि सगळं तुम्हाला माहीत आहे, ते सगळा जो कार्यक्रम आहे तो फार फार धाडसी होता आणि अनेक लोकांना त्याची चिंताही होती. अनेक लोक शुभेच्छाही म्हणजे देत होते आणि हितचिंतक देखील भरपूर होते. त्यामुळे त्यावेळेस केसरकरांनी खूप चांगल्या पद्धतीने ते हँडल केल्यामुळे मला बाकी सगळं नीट व्यवस्था आणि मॅनेजमेंट करता आलं. आणि खरं म्हणजे मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन की आम्ही सरकार स्थापन केल्यापासून हे लोकांच्या मनातलं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार, आणि याच्यामध्ये मग शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, शिक्षक, अगदी वारकरी, तरुण, युवा, ज्येष्ठ सगळ्यांचाच आम्ही आता छोटासा अर्थसंकल्प अंतरिम केला व त्याच्यात देखील आणि मागच्या अर्थसंकल्पामध्ये या सर्व घटकांना स्पर्श करणारा, सर्वसमावेशक अशा प्रकारचा अर्थसंकल्प केला. आणि आता आम्ही जे निर्णय घेतला आपल्या सुधारित पेन्शन योजनेचा, तो तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. 17 लाख लोकांना त्याचा फायदा होणार आहे. आणि त्यामध्ये 2005 पूर्वीचे देखील काही शिक्षक राहिले होते. इथं कपिल पाटील आहेत, ते तिकडं मला सभागृहात विचारलं त्यांचं काय. मला हाती गेला तर शेपूट पण निघून जाईल. आणि शेवटी हे आपलं सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आपण निर्णय घेतलेले आहेत. हा अतिशय मोठा उपक्रम आपण घेतला. शेवटी त्याच्यामध्ये केशव आचार्य आत्रे यांच्या कवितेत म्हटलं आहे, ही आवडते मज मनापासून शाळा, लावते लळा ही जशी माऊली बाळा.
म्हणजे आपली आई जशी बाळाला आपल्या लळा लावते तशी ही शाळा देखील मनापासून लळा लावणारी असली पाहिजे. मग तिथलं वातावरण चांगलं असलं पाहिजे, तिथले वर्गखोल्या चांगल्या असल्या पाहिजे, तिथलं शिक्षण चांगलं असलं पाहिजे, तिथलं वातावरण सकारात्मक असलं पाहिजे. आणि म्हणून मग याच्यामध्ये या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही एक संकल्पना पुढे आली. मग केसरकर आपले मंत्री त्यांनी ती उचलून धरली आणि आमचे ते अमित उकेरीकर सगळी टीम यामध्ये काम करत होती. आणि मग त्याच्यामध्ये शाळेतला परिसर आनंददायी असला पाहिजे, तिथलं वातावरण चांगलं असलं पाहिजे, शिक्षण रटाळ न होता मुलांना अभ्यासात रुची वाटायला पाहिजे. अशा प्रकारचं जो उद्देश होता आपल्या सरकारचा, या उद्देशाप्रमाणे या ठिकाणी आपण हा उपक्रम केला. आणि त्याच्यामध्ये 1,03,000 शाळा, 2 कोटी विद्यार्थी, या सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला. आणि हा देशातला एक विक्रमच म्हणावा लागेल आपल्याला, कारण आपला हे 3 आज आपल्याला अवॉर्ड मिळाले. खरं म्हणजे गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्ड ही यांनी दखल घेतली, त्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मोस्ट प्रेस्टिजियस मिस्टर पटेल. I am thankful to whole team of Guinness Book. I thank Mr. Praveen Patel of Guinness Book who have awarded 3 records to Maharashtra. आणि म्हणून हे आपल्याला तिन्ही रेकॉर्ड जे आहेत आपल्याला महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्यामुळे एकंदरीत केसरकरांची आता तुमची जबाबदारी वाढलेली आहे. आणि मला आठवतं आहे की ते नेहमी सांगत असतात आपल्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे, पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी झालं पाहिजे, आपली शिक्षण पद्धती चांगली झाली पाहिजे, शाळा चांगली असली पाहिजे, शिक्षक देखील चांगले असले. शिक्षक चांगलेच आहेत आपले सगळे. आणि खरं म्हणजे शिक्षक हा आपला आईवडिलांच्या नंतर आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा गुरु. आणि त्यांचं शिक्षकांचं आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये, कोणी मुख्यमंत्री असू दे नाही तर मंत्री असू दे, यांच्या सगळ्यांच्या आयुष्यातलं एक महत्त्वाचं आदराचं स्थान आहे. कारण बाळ जन्माला आल्यानंतर जेव्हा ते शाळेत जातं तर त्याला आकार देण्याचं, त्याच्या संस्कार घडवण्याचं, जसं कुंभार मातीला आकार देऊन त्याला वेगवेगळ्या याच्यामध्ये रूपांतरित करतो, तसं हे शिक्षकाचं काम आहे. आणि शेवटी ही कठीण जबाबदारी आहे. शिक्षक म्हणजे आपण अरे बाबा हे मागितलं शिक्षकाने, ते मागितलं, ही मागणी ती मागणी, पण त्यांच्याकडून जे आपल्या आज जी आपली पिढी, नवीन पिढी घडती आहे, त्यांच्यावर संस्कार होत आहेत आणि त्यांना एक घडवलं जातं आहे. आपला भारत देश तरुणांचा देश आहे आणि आपल्या या देशाचं हे भवितव्य घडवण्याचं काम तुम्ही सगळे शिक्षक करत असता. पालकांचा देखील त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे. आणि म्हणूनच आज शिक्षकांच्या बाबतीमध्ये काही जरी असलं तरीसुद्धा ते आम्ही सरकार म्हणून कुठं काही तुमचं बाकी ठेवणार नाही, सरकार म्हणून तुमच्या पाठीशी उभे राहणार. फक्त केसरकरजी यांना थोडं जे काय शिकवण्याबरोबर दुसरं काय काय काम देतो ना आपण, ते पण थोडंसं आता काय त्याच्यात मी जास्ती बोलू इच्छित नाही, परंतु ते हळूहळू आपल्याला कसं करता येईल ते आपण नक्की, शेवटी ते का मग आपल्याला त्याचा परिणाम आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनावरच होणार आहे, चांगला संस्कार घडवण्यामध्येच होणार आहे. बघा आताची परिस्थिती बदलली. पूर्वीची परिस्थिती काय होती? पूर्वीच्या शाळा अशा नव्हत्या. आता चांगल्या इमारती झाल्या, सुंदर शाळा झाल्या. आता पूर्वी आम्ही शाळेत जायचो, मला आठवतं आहे शाळा क्रमांक 23 ठाणे महापालिका किसननगर, आणि तिथे आमचे रघुनाथ परब गुरुजी आमचे वर्ग शिक्षक होते. शाळेला दरवाजे नव्हते, आम्ही पहिले जाऊन साफसफाई करायचो, स्वच्छता करून नंतर त्याच्यामध्ये शाळेमध्ये मग अभ्यास सुरू करायचो. पण आताची परिस्थिती बदलली आहे. आता ती इमारत सगळ्यात चांगली टोलेजंग केली आहे मी, कारण मी त्याचा विद्यार्थी होतो.
केसरकरजी आपल्याला जायचं होतं पण ते राहून गेलं. आपण जाऊ, भेट देऊ, कारण शेवटी जुन्या आठवणी आहेत, तिथून आपली सुरुवात झालेली आहे. किती कुठे माणूस गेला तरीसुद्धा ते मागचं विसरू शकत नाही आणि त्या मागचं मूळ विसरणारा हा एकनाथ शिंदे नाही. त्यामुळे आपल्याला माहीत आहे की पावणे दोन वर्षामध्ये जे निर्णय आपण घेतले ते निर्णयाचे साक्षीदार आपण आहात. आम्ही कुठलाही आमचा वैयक्तिक कुठल्याही राज्यकर्त्याला कोणी लाभ मिळेल असा कुठलाही निर्णय आम्ही घेत नाही. सर्वसामान्य माणसालाच लाभ होईल, त्यांच्या हिताचंच निर्णय होतील अशाच प्रकारचे निर्णय आतापर्यंत राज्य सरकारने घेतलेत. आज आपण पाहतोय की सरकार स्थापन होण्यापूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती, थोडे पॉझिटिव्हिटी, प्रॉस्पेरिटी, सगळ्या गोष्टी आज आपल्या राज्यामध्ये दिसत आहेत. सगळे आनंदाने आपले सण उत्सव साजरे करत आहेत. पूर्वी सगळं काय होतं, सगळे बंदी होती, पण आम्ही आल्यानंतर सगळ्या बंधनं काढून टाकली. सगळे शेवटी आपली विकास प्रकल्पांबरोबर आपली संस्कृती, आपली परंपरा, आपले सण उत्सव हे देखील साजरे केलेच पाहिजेत. त्यामुळे शेवटी आपण हे सगळं जे आहे हे करत असताना आणि आम्ही शिक्षणाला खूप महत्त्व दिलं आहे. शाळा आता या ज्या होत आहेत, मॉडेल स्कूल, आता मगाशी तुम्ही सांगितलं, काही लोकांना आम्ही सांगितलं की तुम्ही या काही शाळा अशा सुंदर करण्यासाठी, मॉडेल शाळा तयार करण्यासाठी तुम्ही स्वतः या. तर अनेक लोक पुढे येत आहेत. मोठमोठे उद्योजक, अगदी अंबानींसारख्या लोकांनी देखील, मुकेश अंबानींनी देखील इंटरेस्ट दाखवला आहे की हजारो शाळा ते स्वतः घ्यायला तयार. इतरही काही लोक आहेत, खूप लोक आहेत, आणि ते आपण करू. आपण आरोग्याला महत्त्व दिलं, आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नाला महत्त्व दिलं, आपण इन्फ्रास्ट्रक्चर. मला सांगायला आपल्याला आनंद वाटेल की आपल्या राज्यामध्ये सगळ्यात जास्ती पायाभूत सुविधांचे प्रकल्प आज सुरू आहेत. नंबर 1 आज FDIमध्ये, परदेशी गुंतवणुकीमध्ये आपण नंबर 1ला आहोत. GDP आपला खूप मोठा आहे. आज हे महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि म्हणून आदरणीय देशाचे प्रधानमंत्री महोदय देखील या शिक्षणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रस घेत आहेत. आपल्या परीक्षा पे चर्चा, मन की बात प्रमाणे परीक्षा पे चर्चा देखील त्यांनी एक विषय घेतला, कारण यामध्ये परीक्षेची भीती निघून जावी. आणि त्यांना माहीत आहे हे विद्यार्थी जे आहेत हे आपल्या उद्याचं भवितव्य आहे देशाचं, आणि हा विद्यार्थी अतिशय चांगल्या संस्कारातून घडला पाहिजे. आणि आताच्या ज्या स्पर्धात्मक युगामध्ये तो मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे. त्याला कुठल्याही प्रकारची भीती राहता कामा नये. आणि यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर शाळकरी मुलांचं ज्याबद्दल खूप जे कार्यक्रम आयोजित केले ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून त्यांचं एक संकल्प आहे की 2047 पर्यंत देशाला महासत्ता करण्याचा निर्धार आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. आणि महाराष्ट्र कुठेही त्यांच्या मागे पडणार नाही, कमी राहणार नाही. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये आदराने घेतलं जातं. मी जेव्हा दावोसला गेलो त्यावेळेस देखील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये त्यावेळेस आपल्या महाराष्ट्र देशाचं नाव घेत होते, मोदीजींचं नाव घेत होते अभिमानाने. आणि महाराष्ट्राला देखील खूप लोक पसंती देत होते. महाराष्ट्रामध्ये आज चांगलं पोटेन्शियल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगली कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे, आणि आपलं वातावरण चांगलं आहे, कायदा सुव्यवस्था आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 3,73,000 कोटींचे करारनामे झाले आपल्या. शेवटी उद्योग आले. हा शिक्षणाचा विषय असला तरी उद्योग पाहिजेत ना. उद्योग आले, रोजगार मिळतील मुलांना, तरुणांना, आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्राला लोक पसंती देत आहेत. आणि आज महाराष्ट्र या सगळ्या ह्याच्यामध्ये नंबर 1 आहे सगळ्याच बाबतीमध्ये. त्यामुळे या ज्या काही स्पर्धा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये खूप लोकांनी सहभाग घेतला. ऑनलाईन पद्धतीने किंवा प्रत्यक्ष भेटीतून विद्यार्थ्यांशी संवाद साधला गेला, त्यांना मार्गदर्शन केलं. केसरकरांनी पण काय तुम्ही व्हिडिओमध्ये भाषण केलं, वाचन केलं ना, म्हणजे भाषण आणि वाचन. आणि वाचन केलं त्यांनी. किती लोकांनी ऐकलं, बघितलं, ते ऐकलं? किती लाख? 5 लाख लोकांनी. आणि पत्र आपण किती दिली होती? 2 कोटी. 2 कोटी पत्र. हे केसरकरांचीच आयडिया आहे, 2 कोटी मुलांपर्यंत पोचायचं. त्याच्याबद्दल त्याने हे पण सेल्फी काढले.
त्याचंही रेकॉर्ड झालं. आणि तिसरं रेकॉर्ड आपलं वाचन प्रतिज्ञा. आणि हे जे आहे ते एक नवीन संकल्पना आहे. आणि याच्यामध्ये एवढंच आहे की मुलांना पुस्तकी शिक्षण, व्यावहारिक ज्ञान आणि कौशल्य हे शालेय जीवनापासून मिळायला हवं, हीच आपली भावना होती. आणि म्हणून मी याच्या मागे लागलो की हे आपलं केलं पाहिजे. आणि सगळ्या शाळा याच्या माध्यमातून एक स्पर्धा तयार होईल. स्पर्धा झाली की शाळांची जी काय परिस्थिती बदलेल, चांगली आहे. आणि यामध्ये मी एक आपल्याला मुद्दाम सांगेन, केसरकरजी कलेक्टर सातारा, काय त्याचं नाव आहे, दुडी त्यांनी सांगलीमध्ये असताना जवळपास त्यांच्या मॉडेल स्कूल केले आणि PSC अपग्रेड केले. आणि त्यांनी काय फंड मागत बसले नाही. त्यांनी DPDC, खनिकर्म विभाग, PWD या सगळ्या ज्या आपल्या सरकारी विभाग आहेत त्यांच्याकडून थोडे पैसे घेतले आणि शाळा अपग्रेड केल्या. आणि तुम्हाला सांगतो, ज्या शाळेंचा पटसंख्या कमी होते त्यांचा पटसंख्या वाढल्या आणि खाजगी शाळेतली मुलं आपल्या शाळेत यायला लागली. अशा आपल्या शाळा आहेत, आपले शिक्षकही आहेत. उदाहरणं आणखी अनेक आहेत की खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या शाळांच्या मध्ये जे काही शैक्षणिक दर्जा जो आहे हा उंचावण्याचं काम आपले शिक्षक करतायत. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. यामध्ये खूप लोकांनी सहभाग घेतला. गौर गोपालदास आपले, ललिता बाबर, मंगेश देसाई, राजीव खांडेकर यांचा देखील उल्लेख इथं केला पाहिजे. त्यांनी देखील याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि म्हणून या सर्व प्रयत्नातून जे काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे. ग्रामीण आदिवासी भागात शाळामध्ये सोडून देण्याचं प्रमाण जे आहे ते कमी झालं पाहिजे. शाळाबाह्य मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. ह्या सगळ्याच बाबी याच्यामध्ये आहेत. आणि म्हणून मला वाटतं हा जो काही आता वर्षभराचा कार्यक्रम ठेवू नका, हा दरवर्षीचा कार्यक्रम चालू ठेवा. आणि दरवर्षी असा केला तर दरवर्षी या दोघांना इकडे यायला लागेल. आणि म्हणून मी आज पुन्हा एकदा खूप शुभेच्छा देतो. शाळेच्या आपल्याला शाळा, मी मध्ये एक आपल्या मुंबईतल्या स्लममधल्या शाळा आहेत, कपिल पाटील यांनी मुद्दा उपस्थित केला होता. आणि मुंबईतल्या शिक्षण संस्था आहेत त्यांना प्रॉपर्टी टॅक्स पण तो जो न परवडणारा नाही. मग आपण स्लममधल्या शाळांचा FSI वाढवला नगरविकास विभागाकडून, कारण चांगल्या इमारती होतील आणि वर्गखोल्या चांगल्या होतील, मुलांना चांगलं शिक्षण मिळेल. त्याचबरोबर प्रॉपर्टी टॅक्समध्ये पण आपण सवलत दिलेली आहे. सवलत आपण दिली शाळांच्या या शैक्षणिक संस्थांना. शेवटी तिथे विद्यादानाचं पवित्र काम आपण करतो. आणि म्हणून शेवटी सरकार जे आहे हे सगळ्यांसाठी आहे. आणि हे तर उद्याचं भवितव्य घडवणाऱ्या या संस्था आहेत. आणि म्हणून मी शिक्षकांना देखील मनापासून खूप धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो. कारण एक आपण नवीन पिढी घडवत आहे जी देशाचं उद्याचं भवितव्य आहे. त्यामुळे आपण यांच्या ज्या काही अडचणी, बऱ्याचशा अडचणी आम्ही सोडवलेल्या आहेत, काही राहिल्या असतील त्याही नक्की आपण सोडू. या पेन्शनच्या सुधारित पेन्शनच्या माध्यमातून जे कोणी लोक राहिले आहेत, नाही राहणार कोणी, सगळ्यांना देऊ आपण, काही प्रॉब्लेम. शेवटी एक शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी शिक्षण विभाग काम करतोय. मी मगाशी केसरकरांना विचारत होतो, त्या आता नवीन शाळांना आपण मान्यता देतो, ते नवीन शाळांना मान्यता देण्याचा एक कार्यक्रम केला होता त्यांनी हॉलमध्ये. तर ही नवीन पद्धत त्यांनी सुरू केली. अगोदर चक्रा मारणं, फेऱ्या मारणं, खेटे मारणं, शासन आपल्या दारी आम्ही चालू केला, तसं डायरेक्ट लोकांना बोलवून त्यांना मान्यताचे पत्र देण्याचं काम देखील सुरू केलं. तोही एक वेगळा एक त्यांनी प्रयत्न केला, जेणेकरून शाळा संचालक असतील आणि संस्था असतील त्यांना, कपिल पाटील बरोबर आहे ना, मग ते रद्द करायचं.
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. केसरकरजी, तुमचं मनापासून अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही संकल्पना माननीय मुख्यमंत्र्यांच्या मनात आली आणि नंतर त्याला मूर्त स्वरूप जे दिलं ते अभियानाचे संयोजक आणि मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्री अमित हुक्केरीकर यांनी. अमित हुक्केरीकर यांचं या